नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे मुंबईतली। मुंबईमधल्या लालबाग म्हणजे अगदी मध्यवस्तीत असलेल्या गणेश गल्ली इथे साराभाई इमारतीतल्या एका खोलीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता। या स्फोटात 16 रहिवासी जखमी झाले। यातल्या 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। या चौघांनाही मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले। हे चारही जण 70 ते 95% भाजलेत। यामध्ये 13 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे। लालबाग परिसरातल्या साराभाई इमारतीमध्ये आज सकाळी सिलेंडरचा स्फोट झाला, ब्लास्ट झाला आणि सध्या ही इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे। वीज पुरवठा खंडित केला होता, तो आता सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। 4 घरांचं या स्फोटामध्ये नुकसान झालंय आणि इथले रहिवासी संध्याकाळपर्यंत उरलेले जे रहिवासी आहेत ते या इमारतीत परततील असं सुद्धा सांगितलं जातं। याच घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मुंबईचा लालबाग परिसर आज सकाळी एका मोठ्या स्फोटाच्या आवाजानं दणाणून गेला। मी सध्या मुंबईच्या साराभाई या इमारतीमध्ये लालबाग परिसरातली ही इमारत आहे। अगदी गणेश गल्लीला लागून असलेल्या परिसरातली ही इमारत आहे, जिथे आज सकाळी सिलेंडर ब्लास्ट झाला। चाळ इमारत आहे, आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय स्फोट झालाय। स्फोट किती मोठा होता हे या ठिकाणी झालेल्या नुकसानावरून लक्षात येत आहे। मोठीची मोठी भिंत आहे, त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचे अगदी तुकडे तुकडे झालेले आहेत आणि हा संपूर्ण जो परिसर आहे रहिवाशी परिसर असल्यामुळं याच्यामध्ये जखमी होणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्त आहे। तब्बल 16 जण जखमी झालेले, त्यापैकी 4 जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। स्थानिक नगरसेवक अनिल कोकिळ आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अनिलजी, सकाळी ज्या वेळेला ही सगळी दुर्घटना घडली नेमकी काय परिस्थिती होती आणि काय आता जी परिस्थिती आहे या 16 रुग्णांची परिस्थिती कशी आहे? सकाळी जवळजवळ 6:45 वाजता ही घटना घडली आणि ताबडतोब मला फोन आल्यानंतर 10 मिनिटात मी इथे पोहोचल्यानंतर आजूबाजूचे शिवसैनिक आणि सगळे रहिवासी, त्यांना जे जखमी होते रहिवासी त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते। मी त्यांना मदत केली आणि हॉस्पिटलाइज केलं पहिलं। तोपर्यंत फायर ब्रिगेडवाले पण आले, त्यांनी पण अतिशय चांगली तातडीने मदत केली आणि त्याच्यातले जवळजवळ त्यावेळेला मी ॲडमिट केलं होतं तोपर्यंत जवळजवळ 12 ते 15 लोक ॲडमिट झालेले होते। केम हॉस्पिटलचे डीन देशमुख स्वतः तिथे होते, सिनियर एमओ वगैरे, आणि तातडीने युद्ध पातळीवरती मदत करा म्हणून त्यांना आदेश दिलेले होते। त्यांना सगळी मदत तिथे ताबडतोब सलाईन वगैरे लावून, सेंटर लाईन वगैरे लावून त्या ट्रीटमेंट चांगली झाली आणि त्याच्यातले 4 जे पेशंट आहेत ते मसिनाला शिफ्ट झालेत आणि 4 आहेत ते इथे क्रिटिकल आहेत। थोडंसं 70-80% ते बर्न असल्यामुळे त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। अतिशय चांगल्या प्रकारे उपचार चालू आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे गॅस गळती झाली आणि त्याच्यामुळे तो सिलेंडरचा स्फोट झाला। मी रहिवाशांना धन्यवाद देईन की तिथले रहिवासी, इथले स्थानिक रहिवासी आहेत, त्यांनी अतिशय चांगली मदत केली। शिवसैनिकांनी मदत केली। आपले स्थानिक माजी आमदार दादा सकपाळ ते स्वतः आले होते, खासदार येऊन गेले। खासदारांनी पण सांगितलं अरविंद सावंतांनी की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। महापौरांनी इथे भेट दिलेली आहे। आमदार अजय चौधरींनी हिरामणी हॉटेलमध्ये त्या सगळ्या बाजूच्या रहिवाशांना राहण्याची व्यवस्था करून दिली। जेवणाची सध्या ही इमारत रिकामी करण्यात आली आणि स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय घडलं सकाळी। आणि अगदी एकमेकांना लागून अशी ही घरं आहेत, त्यामुळे इतके मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले। हो, या ठिकाणी असं घडलं की सकाळी थोडीशी या ठिकाणी मोठा असा आवाज झाला, पण आवाज झाल्यानंतर आम्हाला असं कळलं की थोडासा हादरा बसल्यासारखं या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली। नंतर असं कळलं की गॅस सिलेंडरचा त्या ठिकाणी थोडा स्फोट झाला, म्हणजे गॅस गळती झाली आणि त्याच्यानंतर ती आग लागली। पण आग लागल्यानंतर फक्त 16 रहिवासी या स्फोटात जखमी झालेले आहेत। गॅस लिकेजचा वास येत होता आणि म्हणून हे सगळे बघायला तिथे गेले होते तेव्हा स्फोट झाला असं सांगितलं जाते। पुढची बातमी बघूयात। आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन केलेलं आहे आणि या भारत बंदला काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे। बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी याला पाठिंबा जाहीर केलेला आहे। आरपारच्या लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। काँग्रेस सुद्धा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत। आपल्याला माहिती आहे दिल्लीच्या सीमेवर हे सगळे आंदोलक शेतकरी ठिय्या मांडून बसलेत। पंजाब हरियाणातले हे सगळे शेतकरी आहेत जे या आंदोलनात सहभागी झालेत आणि या आंदोलनाला आता
राज्यातल्या काँग्रेसनं देखील पाठिंबा दिलेला आहे आणि बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलंय की या शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, राज्यामध्ये काँग्रेस सत्तेवर आहे, पण या केंद्र सरकारच्या मात्र या विधेयकांना विरोध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी हे भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं ठरवलंय. काय नेमकी भूमिका असणार आहे? कशा प्रकारे हा पाठिंबा दिला जाणार आहे? केंद्र सरकारने कृषी कायदा जो केला आहे त्याला विरोध करण्याची पहिल्यापासून भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे. राज्यामध्ये सुद्धा या संदर्भात त्यांनी आग्रही भूमिका मांडत यापूर्वी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. कोल्हापूर असेल यासह इतर ठिकाणी त्यांनी आंदोलन करून या कायद्याला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आता 8 तारखेला भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्याला देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने या बंदला पाठिंबा देण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, महाराष्ट्रामध्ये कडकडीत बंद पाळला जावा आणि या कायद्याला विरोध असल्याचं आपण ठासून सांगावं, अशा स्वरूपाची भूमिका आहे. आता सगळ्यात लक्ष आहे की स्वतः शरद पवार राष्ट्रपतींची भेट घेणार जरी असले तरी 8 डिसेंबरच्या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार आहे का, शिवसेना नेमकी काय भूमिका घेते, कारण की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता इतर 2 पक्षांची भूमिका काय आहे याकडे आता लक्ष आहे. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. सचिनजी, भारत बंदला जे आवाहन केले शेतकऱ्यांनी त्याला काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे. तुमच्या मित्रपक्षांची एक तर भूमिका काय असणार आहे आणि काँग्रेस या भूमिकेबद्दल कशा प्रकारे पुढे त्यांचे सगळे डिसिजन्स असतील, कशा प्रकारे मोर्चे काढले जातील, आंदोलन केलं जाईल? नाही, कृषी कायद्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षानं या अगोदरच स्पष्ट भूमिका घेतली होती की हे कायदे शेतकरी विरोधी आहेत आणि एकंदर ज्या अहमगंडानं आणि ज्या पद्धतीनं हे लादले गेले, आपण पाहिलं असेल की संसदेमध्ये त्याच्या चर्चा देखील घडवण्यात आली नाही, हे संपूर्णपणे लोकशाहीमध्ये अमान्य आहे. आणि आज शेतकरी राजा जो अन्नदाता आहे तो रस्त्यावर उतरला असताना ज्या पद्धतीनं त्यांना वागणूक देण्यात आली, ज्या पद्धतीनं पाण्याचे फवारे त्यांच्यावर सोडण्यात आले, त्यांना खलिस्तानी म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, ही अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीमध्ये कधीही अशा तऱ्हेची भूमिका घेतली जात नाही सरकारकडनं. सरकारने विनम्र असण्याची आवश्यकता आहे. शेवटी जनहितासाठीच कायदे तयार केले जातात आणि त्यामुळे जनहित कशात आहे, हे जनतेचं मत कशात आहे हे देखील पाहण्याची गरज असते. आणि म्हणून देश पातळीवरती काँग्रेस पक्षाने याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि प्रदेश काँग्रेसने याला पाठिंबा दिलेला आहे. निश्चितपणे 8 तारखेला बंदमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होणार आहे. सचिनजी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची स्वतंत्र भूमिका आहे का महाविकास आघाडीची ही संपूर्ण भूमिका आहे? काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही भूमिका केलेली आहे. प्रत्येक पक्षानं आज मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक नागरिकांना शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहण्याची गरज आहे. अन्नदाता संकटात असताना आपण अशा तऱ्हेनं थांबू नये. आता प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने त्याचा विचार करेल, परंतु निश्चितपणे शेतकऱ्याला ताकद देण्याची, त्याचा आवाज मजबूत करण्याची गरज आहे, एवढं मात्र निश्चित. धन्यवाद सचिनजी तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. काँग्रेस शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणार आहे आणि काँग्रेसचा या कायद्यांना विरोध आहे केंद्र सरकारनं केलेल्या, त्यामुळे काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं काँग्रेसच्या वतीनं सांगितलं जातंय. बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलंय की आम्ही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे देखील काढणार आहे. केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्याला राज्यात कोणताही विरोध नाही असं मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. शेतमाल कुठेही विकता येणार तर मग आंदोलनाचा आग्रह कशासाठी असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय. मला असं कळलं की आमचे एक मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता कुठेतरी दिल्लीला गेले आहेत. त्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे की हे सगळे कायदे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने केले आहेत. आपण बघा, हे सगळे कायदे महाराष्ट्रात आत्ताही अस्तित्वात आहे, म्हणूनच याच्या विरुद्ध कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही. काँग्रेसने केवळ आंदोलन केलं, त्यामुळे ते दिल्लीत कशा करता गेले? त्यांना जर आंदोलन करायचं आहे तर या सरकारच्या विरुद्ध त्यांनी करावं आणि या सरकारला सांगावं की 2006 साली तुम्ही लिझिंगचा कायदा केला, जो आता केंद्राने केला तो कायदा महाराष्ट्रात आत्ता आपण प्रायव्हेट APMCचा कायदा आपल्याकडे केला, तो आता केंद्र सरकार करत आहे. सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेले कायदे आहेत. त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं आणि विशेषतः मला असं वाटतं की जे सत्तेत आहेत त्यांनी लोकांच्या कल्याणाकरता कामं केली पाहिजेत. त्याच्याऐवजी तेच राजकारण करतात, तेच आंदोलनं करतात. रोज केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करते. सगळ्यात मेजर विषय आता केंद्र सरकारने जो मान्य केला की जो गृहीत होता पण आता मान्य केला की MSP आम्ही ऑन पेपर आणतो किंवा MSPला आम्ही बांधी लावतो. आता कुठे विषय राहतो? शेवटी पहिलं तुम्ही शेतकऱ्यांना काय घाबरवलं? या नवीन कायद्यामुळे MSP जाईल आणि मग तुमचा माल हा मातीमोल किमतीने विकला जाईल. वारंवार सरकारने आकडे दिले
गेल्या 5-6 वर्षामध्ये कसं आपण अधिक खरेदी शेतकऱ्यांची केली आणि त्याची MSP कशी वाढवत चाललो. पण शेवटी सरकारने मान्य केलं की तुम्हाला ऑन पेपर हवं आहे ना, चला ऑन पेपर. खरं म्हणजे आतापर्यंत कधी ऑन पेपर नव्हतं, MSP ही गृहीत होती, पण ऑन पेपर आणण्याचा आग्रह झाला. म्हणजे हे अडवणुकीचं धोरण आहे. पण काल सरकारने ते ॲक्सेप्ट केलं. तरी आम्ही आंदोलन करणार, तरी आम्ही भारत बंद करणार, याला काही अर्थ नाही. यानंतर पुढची बातमी बघूयात आणि ही बातमी आहे 21व्या शतकातही सुरू असलेल्या जात पंचायतीच्या जाचाची. पुण्याच्या सासवडमध्ये जात पंचायतीसमोर मालमत्तेचा न्यायनिवाडा करायला विरोध केल्यानं महिलेला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. या बातमीचा इम्पॅक्ट होऊन जात पंचायतीच्या 7 पंचांना सासवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे आणि त्यातच आता न्यूज 18 लोकमतनं या विरोधात मोहीम चालवल्यानंतर अनेक कुप्रथा सुद्धा पीडितांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्या जात आहेत. सगळ्यात धक्कादायक म्हणजे प्रसूती झालेल्या महिलांना 5 दिवस कोणताही पोषण आहार न देण्याची घातक परंपरा पाळण्याचे फतवे सुद्धा जात पंचायतीने दिले. महाराष्ट्रामध्ये जात पंचायतीचं जे वास्तव आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त बळी पडणाऱ्या ज्या महिला आहेत आणि त्या महिलांच्यावरती होणारे अत्याचार आणि त्या महिलांच्या माध्यमातून कुटुंबावरती अत्याचार केले जातात आणि त्या कुटुंबाला बहिष्कृत केलं जातं. आणि सर्वात जास्त याला बळी पडणाऱ्या महिला आणि ह्या महिला जेव्हा जन्माला येतात तेव्हापासूनच त्यांची आबाळ निर्माण होत असते. त्या जन्माला जरी आल्या तर त्यांना शिक्षण जास्त प्रमाणात दिलं जात नाही, बालविवाह केले जातात ह्या मुलींचे आणि त्याच्यानंतर कौमार्यासारख्या ह्या अनिष्ट प्रथा त्यांच्यामध्ये आहेत. आणि ती मुलगी जरी लग्न झाल्यानंतर तिला मूल झालं तरी डिलेव्हरी झाल्यानंतर 7 दिवस तिला अन्नाचा कण दिला जात नाही, नुसतं चहा आणि बिस्किट दिलं जातं. आणखी ह्या मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही अधिकार दिला जात नाही. आणि हे अशा प्रकारचे वाढते अत्याचार ह्या पंचांच्या माध्यमातून समाजावरती नियंत्रण ठेवण्यासाठी केलं जातं. तर ह्या अशा ज्या अनिष्ट अघोरी प्रथा आहेत ह्या बंद होणं फार गरजेचं आहे. तर न्यूज 18 लोकमतनं जात पंचायतीच्या विरोधात वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील जात पंचायतीच्या विरोधात आक्रमक मत मांडलंय. जात पंचायतीच्या विरुद्धचा कायदा करणारं पहिलं राज्य हे आपलं राज्य होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो कायदा एकमताने केला होता. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये चुकीच्या प्रवृत्ती असतात पण त्या ठेचल्या पाहिजेत आणि त्या ठेचण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल. नाशिक जिल्ह्यातली एक महत्त्वाची बातमी बघूयात आपण न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टचीच. नाशिक जिल्ह्यातले माजी सैनिक कचरू साळवे यांची घरासाठी सुरू असलेली फरफट आणि त्याची सगळी बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. या बातमीचा इम्पॅक्ट झालाय आणि विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी साळवे यांच्या घराचा प्रश्न आठवड्याच्या आत मार्गी लावू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलंय. एका माजी सैनिकाला घरासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावा लागणं दुर्दैवी आहे आणि आपण जातीनं या प्रश्नात लक्ष घालून त्यांच्या घराचा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं. नाशिक जिल्ह्यातल्या येवला हे हवालदार कचरू साळवे यांचं मूळ गाव. निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनं त्यांना घरासाठी जमीन देण्यात आली. त्यांनी तिथे घरही बांधलं. मात्र घरकुल बांधायचं कारण देत या जवानाचं घर जमीनदोस्त करण्यात आलं आणि दुसरी जागा देण्याचं आश्वासन केवळ आश्वासनच राहिलं. 72 वर्षांचा हा योद्धा घरासाठी गेल्या 25 वर्षांपासून शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवतोय. साळवे यांनी 1971 साली भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवला होता. त्यानंतर त्यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं होतं. माझी कैर नाही केली. जमीन मिळाली, एका चोराने लोंबडावली. दुसरी गोष्ट जागा मिळाली घरासाठी, ती वापस घेतली. माझी जी दिलेलं दान ते पण वापस घेतलं. जे जागाही गेली आणि माझं घर पण गेलं. आज मी भाड्याच्या घरात राहत आहे. अर्थातच ही समस्या आम्ही मांडली आणि त्यानंतर त्याकडे लक्ष वेधलं आणि मग राधाकृष्ण गमे जे विभागीय आयुक्त आहेत नाशिकचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. यानंतरची बातमी आहे नवी मुंबईतली. निवडणूक जवळ आली की नवी मुंबई महानगरपालिकेतल्या विविध कामांमधून घेतल्या जाणाऱ्या टक्केवारीचा मुद्दा ऐरणीवर येतो. हा मुद्दा वाजतो गाजतो आणि पुन्हा तसाच राहतो. कारण कोणतीही कारवाई होत नसल्यानं महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांसाठी कामाची टक्केवारी ही कुरणच ठरली आहे. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात. याबद्दलचाच हा एक स्पेशल रिपोर्ट.
नवी मुंबईतल्या पाम बीचवरील व्हाईट हाऊस म्हणून समजली जाणारी ही इमारत भ्रष्टाचारानं अक्षरशः पोखरली आहे. अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय पक्षांचा या इमारतीतल्या 2,500 कोटींवर डोळा आहे. बरं, ही संपत्ती त्यांची नाहीच, तर ती नवी मुंबईकरांच्या मालमत्ता करातून जमा झाली आहे. एकेकाळी 1500 कोटींच्या अधिकच्या कामाचा बोजा या महापालिकेवरती होता. मात्र तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे आणि एन रामास्वामी यांनी या डबघाईला गेलेल्या महापालिकेला आर्थिक सक्षमता आणली आणि तब्बल 2,500 कोटींची ठेव जमा केली. मात्र या 2 अधिकाऱ्यांनी जमा केलेली ठेव ही आपल्यासाठीच आहे असं समजून या सर्व लोकांनी आता या कोरोनाच्या काळात देखील घोटाळे सुरू केलेत. नवी मुंबई महानगरपालिकेला पोखरणाऱ्यांना कोण वाचवतंय, त्यामागे कुणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. त्यामुळे या भ्रष्टाचारात कोणाचे हात बरबटलेले आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. कोणाला सस्पेंड करावं अशी आमची इच्छा नाही, पण जे त्या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी पक्की करून त्यांना सस्पेंड आणि गरज पडली सेवेतून त्यांना काढलं पाहिजे, सिद्ध झालं आणि संपूर्ण ह्या प्रकरणाची खोलवर चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. कोविड सारखं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात झालेला भ्रष्टाचार आहे तो आम्ही चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत जर या लोकांना शिक्षा झाली नाही, कोणा यांच्या पोलीस कंप्लेंट झाल्या नाही, यांच्यावर कारवाई केली नाही, यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही, तर निश्चित स्वरूपामध्ये या महानगरपालिकेची इज्जत ही संपूर्ण सभागृहात जाणार आहे आणि जेव्हा सभागृहाचा प्रश्न येईल तेव्हा कोणाच्याच हातात राहणार नाही. घोटाळ्याची चौकशी होऊ नये यासाठी एकीकडे दबाव येत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे घोटाळ्यात आपलं नाव येऊ नये यासाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांच्याकडे बोटं दाखवली जात आहेत. पण याही परिस्थितीत पालिका आयुक्तांनी पारदर्शी कारवाईचं आश्वासन दिलंय. कुठल्याही प्रकारे यामध्ये बेशिस्त खपवून घेतली जात नाही आणि जर कुठे कुणाचा इंटरेस्ट आहे किंवा काही गैरप्रकार होतोय असं निदर्शनास आलं तर त्याला 1% सुद्धा कुठं थारा दिला जाणार नाही. या पद्धतीने पहिल्या दिवशीपासून आपण मेसेज दिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच कामकाज करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे की कामकाज चांगल्या पद्धतीने इथून पुढे सुद्धा सुरू राहील. आयुक्तांनी आश्वासन दिलंय तर कारवाई होईल अशी आशा करूयात, पण कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचाराची लक्तरं अधिवेशनात नक्की टांगू असं विरोधकांनी सांगितलंय. एवढ्या सगळ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नवी मुंबई होरपळली असताना मात्र नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मात्र आपले खिसे गरम करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि यांना नक्की कोण अभय देतं, यांच्या पाठीशी कोण आहे आणि यांना का वाचवलं जात आहे हा येत्या अधिवेशनात नक्कीच प्रश्न मांडला गेला तर त्याचं उत्तर मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार होता आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64वा महापरिनिर्वाण दिन. दादर इथल्या चैत्यभूमीवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सकाळी करण्यात आलं आणि आपल्याला माहिती आहे करोनामुळे चैत्यभूमीवर न येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. ऑनलाईनच्या माध्यमातूनच घरूनच प्रत्येकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं. तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हे चैत्यभूमीवर गेले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोशल जस्टिस या संशोधन केंद्राचं भूमिपूजन आज मुंबई विद्यापीठातल्या कलिना कॅम्पसमध्ये होतंय आणि काही वेळातच हा कार्यक्रम आता सुरू होतोय. आपल्यासोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, काय असणार आहे हे सेंटर? हा कार्यक्रम देखील ऑनलाईन होतोय. काय नेमकं हे सेंटर उभारण्यामागचा हेतू आहे? सध्या मी त्या जागेवर उभी आहे जिथं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे आणि या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सध्या हा कार्यक्रम ऑनलाईन सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आता सध्या भाषणाचा कार्यक्रम सुरू आहे. थोड्या वेळातच उदय सामंत या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन इथं भूमिपूजन करणार आहे. त्याची सगळी तयारी जी आहे ती आपण झालेली इथं पाहतो आहोत.
आज बरेचसे कार्यक्रम आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. मुंबईमध्ये मात्र कलिना कॅम्पसचा हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी एकूण जे काही सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे त्या कार्याचं संशोधन करणारं एक संशोधन केंद्र जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल ते या ठिकाणी उभारलं जाणार आहे. आणि त्याच्या कोनशिलेचं अनावरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचं भूमिपूजन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यासाठीची ही संपूर्ण तयारी आपण पाहतो आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम केले जात आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये अनुयायांना एकत्रित येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला होता, सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मुंबईच नाही तर मुंबईच्या बाहेरच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा या आव्हानाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला. दादर परिसरामध्ये, चैत्यभूमी परिसरामध्ये आज कुणीही गर्दी केली नाही आणि परंतु कार्यक्रम मात्र थांबलेले नाही आहेत आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पाहतोय की मुंबई विद्यापीठाच्या या कलिना इथल्या कॅम्पसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, ज्या क्षेत्रात म्हणून त्यांचं योगदान आहे त्याच्यावर संशोधन करणारं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केंद्र इथं उभारलं जाणार आहे आणि त्याचं भूमिपूजन जे आहे ते आता थोड्याच वेळात इथं पार पडणार आहे. केतकी. धन्यवाद प्रणाली या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि हे भूमिपूजन होणार आहे. नक्कीच हे केंद्र जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन केंद्र ठरू शकणार आहे. बघूयात यानंतर एक पुढची बातमी. असं म्हणतात की वयात काय आहे, असावी लागते फक्त जिद्द, आणि हेच सिद्ध करून दाखवलंय सांगलीमधल्या मिरजेतल्या रिक्षा चालक असणाऱ्या एका आजोबांनी. वयाच्या 50मध्ये सायकल चालवण्याचा त्यांना छंद जडला. वयाच्या 71मध्ये सुद्धा सायकलिंगचा त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाहीये. या वयातही अशोक पाटील हे सुसाट सायकल चालवतात. बघूयात तर मग आजोबांची सायकल रायडिंग. वर्षांचे हे अँग्री यंग मॅन आहेत अशोक पाटील उर्फ सायकलवाले काका. सायकल आणि फक्त ही आवड जपलेल्या अशोक पाटील यांनी गेल्या 20 वर्षांपासून सायकल चालवण्यात एकही दिवस खंड पडू दिला नाही. उद्देश काय? आरोग्य व्यवस्थित ठेवणं आणि इतरांनाही याचे फायदे सांगणं. अल्ट्रेशन म्हणजे काय, टेक्निक म्हणजे काय, त्याच्यात खरं हे अभ्यास जाणला आणि ह्याच्याबरोबरच नंतर त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर मेथडवरती ह्याच्याही सुधारणा काय करू शकतोय आणि व्यायाम करताना कसं करायचं, स्टॅमिना कसा टिकवायचा, कॉम्पिटिशन कसं खेळायचं, हे सगळं नॉलेज मला मिळत गेलं आणि आज मी काय करतोय, सध्या होतकरू मुलांच्यासाठी हे नॉलेज देतो. अशोक पाटील यांचं जगणं अगदी साधं आणि परिस्थिती ही 2 वेळ व्यवस्थित पोट भरेल इतकीच. जगण्यासाठी जेवढं लागतं ना तेवढं मिळवण्यासाठी ते रिक्षा चालवतात. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेपोटी त्यांनी सायकलिंगच्या माध्यमातून जे केलंय ना ते त्यांच्या तोंडूनच ऐका. मिरज ते माउंट आबू साधारणपणे 1700 किलोमीटर असेल आहे, पण मला ते 5 दिवसात पूर्ण करताना फार मोठा आनंद आला. 5व्या दिवशी पूर्ण केलं मी ते. आणि विशेष म्हणजे 5व्या दिवशी पूर्ण करत असताना हवामान मी भरपूर मेमध्ये म्हणजे भर उन्हामध्ये केलंय. युवा पिढी आहे तर त्यांना मार्गदर्शन काय करायचं, कामगार आहेत त्यांना काय काय बोलायचं, थांबलेला मॉब कोणाचाही कुठलाही थांबलेला असू शकतोय, त्यांना ह्या विषयाबद्दल एड्स जनजागरण, विश्वशांती, व्यसनमुक्ती ह्याबद्दल मी लेक्चर द्यायची मला चांगली सवय आहे. सायकलवाले काका मुळात एक मॅरेथॉन खेळाडू राहिलेत. राज्य पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या याच ऊर्जेचा वापर त्यांनी सायकलिंगमध्ये करत अनेक सायकल रेसमध्ये बाजी मारली. उम्र का क्या है वो ढलती जाती है, बस जज्बा होना चाहिए, ख्वाब बड़े होने चाहिए, हेच हे सायकलवाले काका सांगतात. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.